राज्यातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये महसूल विभाग पुन्हा एकदा आघाडीवर असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. जानेवारी ते मार्च 2026 या कालावधीत एकूण 183 FIR दाखल करण्यात आले असून 262 जणांना अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ACB यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार विविध सरकारी विभागांवर कारवाई झाली असली तरी महसूल आणि भूमी अभिलेख विभागातील प्रकरणांची संख्या सर्वाधिक आहे. उपलब्ध माहितीनुसार महसूल आणि भूमी अभिलेख विभागात सर्वाधिक 42 प्रकरणांची नोंद झाली आहे. त्यानंतर पोलीस, पंचायत समिती, शिक्षण, वीज वितरण, वन आणि कृषी विभागांमध्येही लाचखोरीची प्रकरणे समोर आली आहेत. या सर्व प्रकरणांमधील लाचेची एकूण रक्कम सुमारे 16 लाख रुपये असल्याचेही स्पष्ट झाले आहे, ज्यातून प्रशासनातील भ्रष्टाचाराची व्याप्ती अधोरेखित होते. या कारवायांमध्ये अडकलेल्यांमध्ये बहुसंख्य कर्मचारी क श्रेणीतील असल्याचे दिसून आले आहे. मात्र भ्रष्टाचार केवळ खालच्या स्तरापुरता मर्यादित नसून विविध स्तरांवर पसरलेला असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होते. काही प्रकरणांमध्ये आरोपी अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यासाठी सरकारकडे परवानगी मागण्यात आली आहे, तर अनेक प्रकरणांमध्ये अद्याप निलंबनाची कारवाई झालेली नसल्याचेही समोर आले आहे. या परिस्थितीचा थेट परिणाम सामान्य नागरिकांवर होत असून शासकीय कामांसाठी अनावश्यक अडथळे आणि विलंब सहन करावा लागत आहे. तज्ज्ञांच्या मते केवळ कारवाई करून भ्रष्टाचार थांबणार नाही, तर प्रणालीत सुधारणा, ई-गव्हर्नन्सचा विस्तार आणि पारदर्शक यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. एकूणच 3 महिन्यांतील ही आकडेवारी प्रशासनासाठी गंभीर इशारा मानली जात आहे.